शहरामध्ये काही ठिकाणी आपण बघत आहात अतिक्रमणचे काही बांधकाम आहेत त्यांच्यावरती कारवाई होते. मात्र सारखाच परिसर आहे, परंतु अर्ध्या ठिकाणी कारवाई आहे आणि अर्ध्या ठिकाणी काहीच नाही. या संदर्भात आपण बघत आहात नागरिक एकवटलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर, काय बोलाल, काय माहिती द्याल? मॅडम, मला एवढंच मारुती गायकवाड साहेबांना एवढंच विनंती आहे की जी माझ्यावरती कारवाई होते, माझी जागा स्वतः मालकीची हक्काची आहे. मी माझ्या स्वतः मालकीच्या हक्कात माझे गाले बांधलेले आहेत. मी नगरपालिकेच्या हद्दीत कोणते जागेत बांधले नाहीत. माझं फक्त एकच साहेबांना विनंती आहे की तुम्ही सर्वांची कारवाई करा. मागच्या वेळेस माझी कारवाई झाली, माझ्या एकट्यावरच गेली, अन्याय केला. माझं एवढं नुकसान झालं, माझे कोणी भरपाई दिली नाही. कुठला गाडा आहे तुझा? काय बोलता? बांधकाम कोणतं आहे? माझं वालिवलीमध्ये वालवली. आणि माझ्या स्वतःच्या मालकीच्या हक्कामध्ये आणि सातारा माझ्या मालकीचा आहे आणि माझं स्वतःचं नाव आहे साताऱ्यामध्ये. सातारा आहे. हा, माझं स्वतःच आहे. माझी सर्व फॅमिलीची नाव आहे त्याच्यामध्ये. जर माझ्यावर अन्याय होतो तर सर्वांच्या काय अन्याय होते. इथे वालिवली चौकामध्ये सर्वांचे अन्याय होते. कोणाला परमिशन नाही येते आणि ही कारवाई सर्वांची करा. माझ्यावरच का करता तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? असं काय वाटतंय की फक्त तुमच्यावरच कारवाई होते आहे? काय माहिती का त्यांना हप्ता भेटत असेल साहेबांना. आम्ही हप्ता देत नाही त्यांना. बघा, आपण वालवली परिसरामध्ये आहोत. अजून काय बोलणार? माझं एकच त्यांना विनंती आहे, तुम्ही सर्व पेपर वगैरे चेक करून तेव्हा कारवाई करा सर्वांच्या. हा, नोटीस सातबार असून नोटीस देता तुम्ही. आम्ही परमिशन द्यायला तयार आहे. आम्ही कर भरायला तयार आहे. तुम्ही मला परमिशन द्या. तुम्ही रिसर परमिशन द्या. आम्ही रिसर परवानगी तुमची घेऊ आणि गाले बांधू. किती वर्षापासून आहात या ठिकाणी? आमचा हा माझं वय पण आहे. माझं 20 वर्षापासून आहे. माझं शाळा किती वर्षापासून आहे? गाला माझं 20 वर्षापासून झाला आहे. असं वाटतं का की 20 वर्षांपासून अजूनपर्यंत कधी असं झालं नाही. या 2 वर्षात मला खूप त्रास झाला. मुद्दामून केलं जाते? हा, मुद्दाम करतात. आता काय कोणाच्या सांगण्यावरून करतात. बघा, हा प्रश्न आपण काल देखील घेतला होता. खूप गांभीर्यपूर्ण प्रश्न आहे. याच परिसरामध्ये इथे सुद्धा काही गाळे आहेत आणि या नागरिकांचं म्हणणं आहे की वारंवार येऊन याच ठिकाणी का तोडफोड केली जाते. बाकी पुढे सुद्धा आपण बघतो त्या साईडला सुद्धा अनधिकृत बांधकाम नाही केली जाते. कारवाई करत नाही. आपण खूप अनधिकृत बांधकाम आहे, मग त्याच्यावर कारवाई का होत नाही? नेहमी आले की याच ठिकाणी का कारवाई केली जाते? हे पण शेतकरी आहेत, त्यांच्यावर यांना नोटीस आलेली आहे. चालेल, त्याच्याशी बोलूया आपण. बोल. आपण बघत आहात त्यांना नोटीस द्यायच्या मिळालेल्या आहेत आणि नोटीस मिळाल्याच्या नंतर आता सध्या जे आहे कारवाई होण्याच्या पूर्वी नागरिक सर्व काही आणि तिथून बांधकाम ते काढतात. त्याला काय बोलाल, काय माहिती द्याल? मॅडम, माझे पण सातबाराच्या जागेमध्ये गाळे होते, तर मला नोटीस होती. नोटीस आल्यानंतर मी स्वतःहून गाळे काढले आणि पहिले आधी माझे एमआयडीसी रोडमध्ये होते, त्यानंतर काढल्यानं मी मागे घेतल्यानंतर टॅक्स पावती लावायला गेलो तर रेड लाईन मुलं लँड पास मुलं होत नाही टॅक्स पावती, त्याच्यामुळे ती राहिली. तर आम्ही काय बोललो, आता रितसर आम्हाला टॅक्स पावती लावून दिली ना तर आम्ही परत बांधू. आम्ही टॅक्स भरायला तयार होऊ नगरपालिकेचा, जो काय असेल तो. आता वाटत नाही का ते अनधिकृत गाळे आहेत? हो, म्हणून आम्ही दोघे स्वतः काढले. आम्ही स्वतः काढली. तर त्याच्यामुळं आम्हाला पण नको कोणाचा म्हणजे असा अनधिकृत नकोय. तर टॅक्स पावती आली तर आम्ही स्वतः टॅक्स पावती भरून आम्ही स्वतः बांधून टाकू. तरी जे आहे दुधाभाव केला जातो आहे असं वाटतंय का? आम्ही गाडीचे तोडले जात आहेत? आता पूर्ण बदलापूर शहरामध्ये सध्या कारवाई चालू आहे. आता तसं काय बोलताना अजून म्हणजे भरपूर दिवस कारवाई चालणार आहे. त्याच्यानंतर बघूया, अजून आता सांगता नाहीत सध्या काय. सातबारा देखील आपण बघितलंय आणि नागरिकांचं फक्त एवढंच म्हणणं येतं की कारवाई होणार असेल तर नियम सर्वांसाठी सारखे ठेवा, सारखे लागू करा. मागच्या वेळेस देखील वालवली परिसरामध्ये फक्त याच ठिकाणी येऊन पालिकेचा हातोडा जो आहे तो आपल्याला बघायला मिळाला होता. परंतु आता पुन्हा त्या नागरिकांचं काही नुकसान होऊ नये यामुळे ते पुन्हा काढतायत. पण खरंच अनधिकृत बांधकाम करणे हा देखील एक खूप मोठा गुन्हाच आहे आणि तो नाही व्हायला पाहिजे. बदलापूर शहरामध्ये अनधिकृत बांधकाम झालेच नाही पाहिजे. मग थोडे दिवस येतात, ते तोडफोड करतात, पुन्हा एकदा हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते उभे राहतात. पण आता नागरिकांचं म्हणणं येत आहे की फक्त नेहमी त्याच ठिकाणी का कारवाई होते? बाकीचे जे काही गाळे आहेत, बाकीचे जे काही अनधिकृत दिसत आहेत ते का तोडले जात नाही? मग त्यांच्यावर कोणाचा हात आहे का? ही सगळी सखोल चौकशी झाली पाहिजे आणि एक समान नियम जे आहेत ते सर्वांसाठीच पाहिजे. काही जणांना नोटीस आलेल्या आहेत, काही जणांना अद्यापही नोटीस आलेल्या नाहीत. तर असं का? परिसर एकच आहे आणि दिसतंय की अनधिकृत आहे तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत सध्या बदलापूरकर उपस्थित करतायत. पण
जर तुमचं देखील बांधकाम हे अनधिकृत असेल तर कृपा करून तुम्ही लवकरात लवकर ते बांधकाम जे आहे त्या ठिकाणावरून हटवा. जे काही तुमचं दुकान असेल तर ते लवकरात लवकर काढा, नाहीतर तुमच्या मालमत्तेचं देखील नुकसान जे आहे हे होऊ शकतं. बघत रहा आपले बदलापूर. आज कुठे कारवाई होते ही आपण लवकरच पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. धन्यवाद.